नमस्कार. उद्या पौर्णिमा आणि हनुमान जयंती उद्या. तर आपण आपल्याकडं घरोघरी संध्याकाळी शुभंकरोती आणि भीमरूपी आणि रामरक्षा म्हणण्याची पद्धत आहे. तर भीमरूपी हे जे आपण म्हणतो, तर या स्तोत्राची निर्मिती कशी झाली? तर रामदास स्वामी ज्या वेळेला तपश्चर्येला गोदावरी काठी होते आणि त्यांनी तिथं 12 वर्ष तपश्चर्या करण्याचा संकल्प केलेला होता आणि त्यावेळेला 13 कोटी जपाचा संकल्प त्यांनी केला होता आणि ते तिथं त्या जे ठिकाण त्यांनी निवडलेलं होतं त्या ठिकाणावर ते रामनामाचं जप करत बसत. तर हा जप ऐकायला त्यांच्या त्या बसलेल्या ठिकाणापासून जवळच एक मोठंच्या मोठं झाड होतं आणि त्यांनी जो 13 कोटीचा संकल्प केला होता तेव्हा ते रोज अखंड रामनाम म्हणत बसत आणि त्या झाडाच्या एका फांदीवर एक मोठं वानर तिथं येऊन ऐकत बसायचं. आणि ज्या वेळेला त्या 13 कोटीचा संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आला रामदास स्वामींचा आणि आता पूर्ण होणार त्यावेळेला ते जे वानर जे ऐकायला येऊन बसत होतं त्यांनी एकदम धाडकन त्यांच्यासमोर उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ते काही नामसाधनेमध्येच होते. त्यांनी डोळे उघडलं, बघितलं तर प्रत्यक्ष हनुमंताचं रूपच तिथं होतं ते. आणि त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर त्या वानरांनी आपलं हनुमंताचं विराट रूप रामदासांना दर्शन दिलं त्या विराट रूपामध्ये आणि आपलं मूळ रूप आहे ते दाखवलं. आणि ते बघितल्यानंतर रामदासांच्या म्हणजे तोंडून हे भीमरूपीचं स्तोत्र त्यांनी तिथं ते रचलं की भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तर अशी या भीमरूपीच्या निर्मितीची कथा माझ्या वाचनात आली, ती मी आपल्यासमोर सादर केली. आणि साक्षात मारुतीने त्यांना दर्शन दिलं आणि ते रोज वानर झाडावर येऊन ऐकायला बसत होतं. म्हणजे आपण जे म्हणतो की आपण जिथं रामाचं नाव घेतो तिथं हनुमंताचा वास असतोच आणि त्याचं खरं म्हणजे अनुभूती सगळ्यांनी घेतली पाहिजे. धन्यवाद. माझे जर हे आवडलं असेल तर कथा सांगितलेली आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि असंच सहकार्य राहू दे. जय श्रीराम, जय